नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। आज आपण दाल खिचडा बनवणार आहे। रोज रोज तेच खाऊन खाऊन आपल्याला जाम बोर होऊन जातं। तर मी रात्री जस्ट ट्रायल म्हणून दाल खिचडा बनवलं होतं आपलं घरगुती। एकदम भारी झाला होता, म्हणून म्हणलं की तर एवढं छान झाले तर तुमच्यासोबत त्याची रेसिपी आपण शेअर करूया। जसं रेस्टॉरंटमध्ये भेटतं तसंच दाल खिचडा झाला होता आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे त्याची। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल रोज रोज तेच भाजी पोळी खाऊन कंटाळा येतोय आपल्याला आणि स्पायसी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर कधी एक असं दिवस वाटतो ना की एकदम जे पेशंटचं जेवण असतो तो पण असायला पाहिजे, साधा सिंपल सप्पक असं जेवण, आणि म्हणजे जेवणासाठी पण तो एकदम टेस्टी असायला पाहिजे। तर तसंच प्रकारचा दाल खिचडा आपण आज बघणार आहे। आणि खरंच ना खूप मी रात्री ट्रायल केले होते, खूप खूप छान झाला होता, एकदम साधा सिंपल पण एकदम भारी झाला होता। तर ते मी आज बनवणार आहे, म्हणजे की तुमच्यासोबत शेअर करूया। आणि अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू घ्या। आणि ब्लॉग मध्ये मी डेली रुटीनचेच ब्लॉग टाकते, जेणेकरून जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण करतो तेच तुमच्याशी रिलेटेड असतात ते गोष्टी। तुम्हाला पण एक चांगलं बघायला भेटतं की काय करायचंय काय नाही करायचंय, किंवा मी कशी करते आणि तुम्ही कसं करता। तर चला, आपण आता कुकर माझा गरम झालेला आहे, आपण बघूया आता काय काय ह्याच्यामध्ये लागणार आहे। जास्त सामग्री वगैरे काही लागत नाहीये। चला मग स्टार्ट करूया दाल खिचडा रेसिपी। चला मग रेसिपी आपण बघणार आहे दाल खिचड्याची। तर सर्वात आधी कुकर घ्यायचं आहे। कुकरमध्ये थोडंसं तुम्ही तूपही टाकू शकता, तेलही टाकू शकता, डिपेंड आहे, पण तेल टाका तुम्ही, चांगलं वाटतं। तर 1 चमचा तेल टाकायचं आहे, ह्याला जास्त तेल लागत नाही। आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे, कढीपत्ता असेल कढीपत्ता टाका, त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे थोडं तेजपत्ता टाका, दालचिनी असेल तेही टाकलं तरी चालेल, दालचिनी तेजपत्ता कढीपत्ता हे सगळं टाकायचं। त्यानंतर अद्रक आणि लसूणचा पेस्ट आपल्याला पाहिजे ह्याच्यामध्ये कांदे आपण टाकत नाही अजिबात। अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे, व्यवस्थित त्याला एक लाल कलर येईपर्यंत हे करायचं आहे। आणि त्यानंतर हिरव्या मिरची असेल तर हिरव्या मिरची टाका, कोथिंबीर टाका, टमाटे आहेत आपले टमाटे टाका, बटाटे टाका। तुम्ही फ्लावर वगैरे वेज तुम्ही जर दाल खिचडा बनवत असाल तर फ्लावर, हिरवे वाटाणे, फ्लावर, टमाटा, बटाटा हे सगळ्या गोष्टी टाकू शकता। थोडेसे शेंगदाणे असेल तर तेही टाकू शकता, हे सगळं ॲडिशनल आहे। अदरवाईज काही नसलं तरी भारी लागतं खरंच, लिटरली म्हणजे मी फॅन झाले, मी सारखं बनवत राहते हे, खूप छान। आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गरम गरम दाल खिचडा आणि त्यासोबत तूप टाकून तर अति भारी, म्हणजे काहीच नाही मागणार। तुम्ही लिटरली एकदा ट्राय करा, खूप खूप छान होतं, टेस्टी होतं। त्याच्यामध्ये थोडंसं आता मिक्स करून घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये ॲडिशनल आहे, माझ्याकडे फक्त टमाटे होते म्हणून त्यावेळेला मी तेच टाकलं, पण मला एवढं आवडलं नाही। आता काही मटेरियल नाही तरी पण मला व्हिडिओ बनवायचंच आहे, म्हणून मी लवकर व्हिडिओ बनवलं। थोडंसं हळद टाकायचं आहे, हिरवी मिरची आपण टाकलेली ऑलरेडी म्हणून मीठ टाकायचं, लाल मीठ नाही टाकायचं। हळद आणि मीठ टाकले मी त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये प्रमाण ॲक्च्युली सर्वात महत्त्वाचा जो आहे ना, तो तर खिचडी जशी झाली तशी झाली, पण याच्यामध्ये प्रमाण जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। प्रमाण काय, याच्यामध्ये 3 वाटी तुम्ही जर तांदूळ घेतलं तर 1 वाटी आपल्याला ह्याची डाळ घ्यायची, आपल्याला तुरीची डाळ, आणि 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। ह्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। 3 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी आपली तुरीची डाळ, बस एवढं टाकायचं। मस्तपैकी त्याला धुवून घ्यायचं, आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये जसं आपण खिचडी करतो तसं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि पाणी किती टाकणार आहे, मग तुम्ही पाणी त्याचा डबल टिबल टाका तुम्ही, टिबल, कारण दाल खिचडा म्हणजे एकतर मऊसर असतो तो, एकदम जसं लहान लेकरं जेवतात ना तसं राहणार आहे, एकदम पातळ पातळ, म्हणजे त्याच्यामध्ये भाजीचा पण फ्लेवर येईल तुम्हाला आणि खिचडीचा पण फ्लेवर येईल असं सांगू शकतो आपण। तर एकदम पातळ आणि मऊ मऊ आणि पातळ असं, म्हणजे ते जेवताना सुद्धा थोडंसं पाणी पाणी असतो त्याच्यामध्ये, तसं असतो हा दाल खिचडा। तुम्ही जेवलाच असतो ऑब्वियसली रेस्टॉरंटमध्ये त्या स्टाईलमध्ये। मग पाणी तुम्ही जेवढं टाकणार आहे, पाणी कमी टाकलं तर प्रॉब्लेम होईल, ह्याच्यामध्ये पाणी जेवढं जास्त टाकणार आहे ना तेवढं तुम्हाला छान वाटणार आहे खाण्यासाठी, म्हणजे टेस्टी होणार आहे इन शॉर्टमध्ये। खूप छान झाला होता खरंच, तुम्ही प्लीज ट्राय करा, मी मनाने सांगते तुम्हाला। मला तर खूप आवडतं असं दाल खिचडा म्हणलं की खूप। हां, त्याच्यामध्ये डाळी पण जातात, भाज्या पण जातात, मग त्यामध्ये भाजी वेगळी होऊन जाते आणि डाळ वेगळं केलं तरी चालेल, पण दाल खिचडा अमेझिंग। आणि त्यावरती गरम गरम दाल खिचडा झाला आणि त्यावर तूप टाकून आहा, अमेझिंग, म्हणजे ना खूप मजा येते बरं। आता दुपारी बनवलं होतं ॲक्च्युली,
दाल खिचडा रात्री जे बनवलं होतं ना खूप छान झालं होतं, पटकन संपून गेला. मग परत दुपारी मुलांनी सांगितलं की मम्मी तेच बनव म्हणून, मग तेच बनवलं. आणि आता माझ्याकडे जे चिंच मी गावाकडून आणले होते, म्हणजे मावशीने दिला होता चिंच, त्यांच्याकडे झाड आहे चिंचाचा. मग मावशीने चिंच पाठवून दिले, पण त्याच्यामध्ये आता काहीतरी प्रिकॉशन आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण की नाशिकला सध्याला पाऊस खूप जास्त आहे. मग त्याच्यामध्ये ना आळ्या लागतात, ते पांढरे पांढरे किडे, म्हणजे किडे म्हणतात किंवा आळ्या म्हणतात, ते तुम्हाला माहितीच असेल, जसं तांदळामध्ये असतात तसं. ते आळ्या लागल्यानं आता काहीतरी त्याचं नियोजन करावं लागेल, नाही तर मग तिथं आळ्या तसंच जास्त होऊन जातील. त्याच्यामुळे मी काय केलं, थोडंसं त्यांना 2-3 दिवस 4 दिवस बाहेरच ठेवलं. बाहेर ठेवल्यानंतर मग ते आळ्या कसे थोडे निघून जातात, थोडंसं साफ केलं त्याला बघून बघून, जिकडे थोडेसे दाणे दाणे असतात, त्याचं दाणा असला, जर चिंचाचे दाणे असले त्याच्यामध्ये तर मग थोडंसं लागतं बाबा. मग थोडंसं क्लीन करून घेतलं त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं. ॲक्च्युली मला हा काम आधीच करायला पाहिजे होतं, पण गावाला जायचं होतं म्हणून थोडंसं लक्षात नव्हतं माझ्या. मग त्याच्यामध्ये समुद्री मीठ जे असतो, जाड मीठ, तेही तुम्ही टाकू शकता, नाहीतर जे आपलं बारीक मीठ आहे, आता माझ्याकडे जाड मीठ नाही ॲक्च्युली, संपून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी जे घरातलं आपलं नॉर्मल साधा मीठ आहे तोच मीठ टाकून दिलं त्याच्यामध्ये. मग मीठ जर टाकलं की त्याच्याने आळ्या होत नाही आणि मीठ टाकून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. मग आता डब्यामध्ये मग मी तेच केले, एकतर क्लीन करून घेतले त्याला आणि त्यानंतर त्याला मग मीठ टाकून मी ठेवलेलं आहे. म्हणजे हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही पण जर स्टोअर करून ठेवत असाल असं चिंच वगैरे, तर तुम्ही एकदा हे ट्राय करू शकता. आणि मी ना बेडशीट घेतली होती. हे बेडशीट तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये, आधी जे भरपूर व्हिडिओ आहे ब्लॉगचे त्याच्यामध्ये बघितलं असेल. ही बेडशीट घेऊन ऑलमोस्ट 2-3 महिने झाले असं मला वाटतं, पण तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं राहून गेलं. तो व्हिडिओ ॲक्च्युली शूट करून ठेवलेला होता, पण मला लक्षात नव्हतं ॲड करत म्हणून. हे बेडशीट मी 300 रुपयाला घेतली होती एक, आणि हा डबल बेडशीट आहे. आता ह्याच्यामध्ये ना क्वालिटी वेगळी येते बरं. जे पातळ कपडा असतो ना, तुम्ही कपड्याला स्क्रॅच करून असं खरडून जसं बघता ना आपण नखानी, तसं बघा. पातळ जर कपडा असेल ना, तो एकदम बेकार क्वालिटी असतो. कारण ह्याच्या आधी मी घेतलं होतं 350 रुपीजचा घेतला होता, ते 350चा. पण कपडा एकदम पातळ होता, फक्त 2 वॉशमध्ये त्याचा पूर्ण चिंदी झाली एकदम, म्हणजे एवढं बेकार होता. तरी पण मला हे घाबरून मी घेतले, पण खूप लेडीज घेत होते म्हणून मग मी पण घेतलं. A1 क्वालिटी आहे. म्हणजे आता हे मी उन्हाळ्यामध्ये घेतले होते, हे मेमध्ये का एप्रिलमध्ये. आता डेली वापरते मी आणि आठवड्यातून 2 वेळा तर धुणं होऊनच जातो, म्हणजे 10 दिवसातून 2 वेळा होऊन जातो. पण एकदम अमेझिंग क्वालिटी निघालेली आहे. आणि त्यामध्येही मी एक पलंगचं बेडशीट बनवलं आणि 2 सोफ्यासाठी बाहेर जे हॉलमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यासाठी पण बनवलं. म्हणजे 300 रुपयामध्ये किती भारी काम झालेलं आहे. आणि अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.